ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायाचे समालोचन. भाग 5. विषयानुरूप समालोचन. 4 वर्णांची कर्मे व स्वकर्मानी ईश्वर पूजन. श्लोक आहेत 41 ते 46. ज्ञान, कर्म, कर्ता, बुद्धी, धृती व सुख यांचे त्रिविध प्रकार सांगितल्यावर भगवंतांनी चातुर्वर्ण्यांची कर्मे कोणती आहेत ते सांगितले आहे. या सृष्टीत प्रत्येक पदार्थ हा त्रिगुणात्मकच आहे. प्रत्येक भूतमात्रात या सत्व, रज व तम या 3 गुणांचं मिश्रण कमी अधिक असतंच. अर्थात मनुष्य मात्रांमध्येही हे मिश्रण असतेच. कोणामध्ये सत्वगुण अधिक असेल तर कोणामध्ये रजगुण अधिक असेल. त्या त्या गुणाप्रमाणे तो मनुष्य कर्म करत असतो. ज्यामध्ये सत्वगुणाचं प्रमाण अधिक असतं तो वर्ण ब्राह्मण. ज्यात रजगुणाचे प्रमाण अधिक असते तो क्षत्रिय. क्षत्रियात रजोगुणाचे प्रमाण अधिक असले तरी सत्वगुणाचे प्रमाण कमी नसतं. पण रजोगुण जास्त व सत्वगुण खूप कमी असेल तर तो वर्ण वैश्य वर्ण होय. व रजोगुणाबरोबर जेव्हा तमोगुण जास्त प्रमाणात मिसळलेला असतो तेव्हा तो वर्ण शूद्र वर्ण होतो. अशी ज्ञानदेवाने केलेली विभागणी आहे. वर्णव्यवस्था म्हणजे वास्तविक जाती व्यवस्था नाही. उत्तर काळात तिचा संबंध जाती कल्पनेशी जोडला गेला. एखाद्या वर्णाचा मनुष्याच्या जन्माशी काही संबंध नाही. एखाद्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहात भोवरा निर्माण होतो. पाणी अचानक वेगाने एका केंद्रकाभोवती गोलगोल फिरू लागते. तसेच जन्म म्हणजे अखंड परमात्मा स्वरूपात अहम हे केंद्र निर्माण होणे. तो अहम हा प्रकृती निर्मित असल्यामुळं त्याच्यामध्येही त्रिगुणांचं मिश्रण असणारच. ज्या गुणाचे वर्चस्व असेल त्या गुणाचा प्रभाव त्याच्या वागण्यावर असणार. त्याप्रमाणे त्याचा स्वभाव अथवा वर्ण ठरणार आणि त्यातूनच हे 4 वर्ण निर्माण झाले. म्हणून चातुर्वर्णे म्हणजे अहंकाराच्या 4 अवस्था. ज्याच्याकडे ज्या गुणाचे आधिक्य असेल त्याप्रमाणे त्याचा स्वभाव बनेल व त्याप्रमाणे तो वागेल. तेव्हा वर्ण हा जन्माप्रमाणे नसून गुणाप्रमाणे ठरतो. नंतर उत्तर काळात तो जन्मगत ठरवला गेला व जाती व्यवस्था अस्तित्वात आली. ब्राह्मण म्हणजे सर्वच जण सत्वगुणाचे पुतळे असतात असं नाही, वा क्षत्रिय हे सर्वच शूर लढवय्ये असतात असंही नाही. शास्त्रांनी प्रत्येक वर्णाची कर्तव्ये ठरवून दिली आहेत. ती स्वधर्म प्राप्त कर्तव्ये हा त्याचा स्वधर्म ठरतो. शम, दम, तप, शौच, क्षमा, शास्त्रज्ञान व ईश्वरनिष्ठा हे ब्राह्मणाचे स्वभावसिद्ध गुण आहेत. तर शौर्य, तेज, धैर्य, दक्षता, युद्धातून पळून न जाणे हे क्षत्रियचे गुण आहेत. भगवंतांनी श्लोकात या 2 वर्णांचे गुण सांगितले आहेत व वैश्य व शूद्र यांची कर्मे सांगितली आहेत. कृषी, गोरक्षण व व्यापार ही वैश्याची कर्म आहेत तर सेवा हे शूद्राचं कर्म आहे. हे चातुर्वर्णीय व्यवस्था सांगून भगवंतांनी सिद्धांत सांगितला आहे की स्वे स्वे कर्मण्यभिरत संसिद्धीम लभते नरः. वर्णाश्रम धर्माप्रमाणे प्राप्त झालेली कर्तव्ये दक्षतेने करणाऱ्या मनुष्याला सिद्धी म्हणजे यश प्राप्त होते. प्रत्येकाने आपले नेमून दिलेले कर्म यथासांग पार पाडावे. त्यामुळे मनुष्याची स्वतःचीही उन्नती होते व समाजही प्रगतीपथावर जातो. त्या दृष्टीने गीतेत नियतम कुरु कर्मत्वम नियतस्य तु संन्यास कर्मणो नोपपद्यते असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. म्हणून भगवंत सांगतात की स्वकर्मणातमभ्यर्च्य सिद्धीम विंदती मानवः. आपल्या स्वकर्म कुसुमानीच त्या परमात्म्याची पूजा करावी. शास्त्रज्ञाने प्राप्त झालेली कर्मे निष्काम बुद्धीने परमेश्वरार्पण करावीत म्हणजे तीच मोक्षप्रद होतात असा गीतेचा सिद्धांत आहे. भगवंतांनी 4थ्या अध्यायात चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः असं म्हटलं होतं. तसेच तेथे ते गुणकर्म विभागाने निर्मिलेले असल्याने मी त्याचा करता नाही असंही सांगितलं होतं. पुढचा भाग आहे स्वधर्माचरणाचं महत्व. श्लोक आहेत 47 ते 49. स्वकर्मणातमभ्यर्च्य या श्लोकावरून स्वधर्माचरणाचे महत्व अधोरेखित होते. वर्णाश्रम धर्माप्रमाणे कर्तव्ये प्राप्त झालेली असतात. वर्णाश्रम धर्मानुसार प्राप्त झालेल्या कर्तव्यांनाच स्वधर्म, स्वकर्म, स्वभावज कर्म, सहज कर्म, स्वभाव नियत कर्म, प्रकृतीजन्य कर्म,
नियत कर्म असे पर्यायी शब्द गीतेत योजलेले दिसून येतात. आता प्रत्येक कर्मात काही गुण असतील तर काही दोष असतील, पण एखाद्या कर्मात दोष आहेत म्हणून ते कर्म टाकून दुसरे कर्म स्वीकारले तर त्याही कर्मात दोष असणारच आहेत. तेव्हा एखाद्या कर्मात वैगुण्य असले तरी त्यासाठी स्वधर्म सोडून परधर्माचा आश्रय करणे उचित नाही. स्वधर्माचं आचरण करत असता मृत्यू आला तरी बेहत्तर, पण स्वधर्म कधी सोडू नये असं भगवंतांनी 3ऱ्या अध्यायात म्हटलं होतं. स्वधर्माचे आचरण करत असता त्या स्वधर्मात वैगुण्य जरी असलं तरी त्या कर्माने त्याला पाप लागत नाही. म्हणून कर्म सदोष आहे म्हणून त्याचा त्याग करू नये. तर ते कर्म आसक्त न होता फलाची अभिलाषा सोडून केले तर त्यामुळेच नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होते. नैष्कर्म्य सिद्धी म्हणजे कर्म करूनही त्याचा बंध उत्पन्न होऊ न देणे. ही नैष्कर्म्य सिद्धी कशी प्राप्त होते त्याचे दिग्दर्शन भगवंताने पुढे 51 ते 57 श्लोकात केलेलं आहे. त्यातील 51 ते 54 या 4 श्लोकात योग, 55व्या श्लोकात भक्ती, 57 व 58 या 2 श्लोकात कर्म असा क्रम दिलेला आहे. आता या क्रमयोगाचा विवेचन आपण पुढच्या भागात पाहू.